नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपलं दुसरं लेक्चर आहे अणु आणि त्याची जी रचना आहे या टॉपिकवरचं दुसरं लेक्चर आहे. या अगोदर या चॅप्टरमधलं आपण अत्यंत महत्त्वाचे पॉईंट घेतलेले आहे, ज्यामध्ये मूलद्रव्य, संयुग, मिश्रण, त्याचे कोणकोणते प्रकार पडतात आणि त्यांची उदाहरणे, त्याचबरोबर अणूमधील महत्त्वाचे घटक जे आहेत ज्यामध्ये आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन पाहिलं आणि त्यांचा शोध कोणी लावला, कोणत्या याच्यावरती धन प्रभार असतो, कोणत्या याच्यावरती ऋण प्रभार असतो, कोणत्या याच्यावरती कोणताही प्रभार नसतो, हे सर्व आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये बघा अणूचे जे मूलभूत घटक आहे जसं प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन या व्यतिरिक्त अत्यंत कमी प्रमाणात असलेले आणखी काही घटक आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर आपण अणुअंक आणि अणुवस्तुमानांक यामधला डिफरन्स बघणार आहोत. त्यानंतर मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण बघणार आहोत. त्यानंतर इलेक्ट्रॉनची जी संयुजी आहे ती कशा पद्धतीनुसार असते किंवा कोणताही मूलद्रव्य जो लोप पावतो किंवा स्थिरता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो ते कशा पद्धतीनुसार करतो ते सर्व आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. एकदम कन्सेप्च्युअल हा टॉपिक आहे आजचा, अत्यंत महत्त्वाचा आहे. हे जे 4-5 पॉईंट्स आहे याच्या व्यतिरिक्त पुढचं जे आहे त्यामध्ये तुम्हाला पाठ करण्याच्या शिवाय तुम्हाला ते गोष्ट समजणं गरजेची आहे. तर पूर्ण टॉपिक व्यवस्थित बघायचा आहे. तर बघा अणूमधले जे 3 मूलभूत घटक आहेत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, त्या व्यतिरिक्त आणखी काही घटक त्यामध्ये पाहायला भेटतात. तर पहिला आहे पॉझिट्रॉन, यालाच धन इलेक्ट्रॉन म्हणतात. याचा शोध जो आहे डिरेक व अँडरसन या शास्त्रज्ञांनी लावला आहे. पॉझिट्रॉनचा शोध कोणी लावला तर डिरेक व अँडरसन या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला आणि यालाच काय म्हणतात, धन इलेक्ट्रॉन म्हणतात. ठीक आहे. दुसरा आहे न्यूट्रिनो व अँटी न्यूट्रिनो, यावरती कोणताही प्रभार नसतो, ना धनप्रभार यावरती असतो ना ऋण प्रभार असतो. याचा शोध जो आहे फेर्मी या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. कोणी लावलेला आहे? फेर्मी या शास्त्रज्ञाने. तिसरा आहे मेसॉन, तर हे अस्थिर कण असून त्यांच्यात पाय आयन असतात. तर पाय आयन कशामध्ये असतात तर मेसॉनमध्ये असतात आणि हे अस्थिर कण असतात. याचा शोध जो आहे युकावा व केम्मर यांनी याचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. मेसॉनचा शोध कोणी लावला? युकावा व केम्मर यांनी याचा शोध लावलेला आहे. पुढे बघा अँटीप्रोटॉन. अँटीप्रोटॉन हे ऋण प्रोटॉन सेर्गे व वेंगलँड यांनी शोधलेले आहेत. हे प्रोटॉन आहेत अँटीप्रोटॉन आणि हे कोणते आहेत? ऋण प्रोटॉन आहेत आणि याचा शोध सेर्गे व वेंगलँड यांनी लावलेला आहे. पुढचा आहे बघा बोसॉन. हे भारतीय शास्त्रज्ञ एस बोस यांच्या स्मरणार्थ दिलेले नाव आहे. बोसॉन जे आहे एस बोस यांच्या स्मरणार्थ दिलेले नाव आहे. एक बोसॉन म्हणजे एक मेसॉन व एक फोटॉन होय. एक बोसॉन म्हणजे एक मेसॉन व एक फोटॉन होय. हे जे अणूमध्ये जे 3 मूलभूत घटक होते त्या 3 मूलभूत घटकाच्या शिवाय हे सुद्धा घटक त्यामध्ये पाहायला भेटतात. हे सुद्धा त्यामध्ये पाहायला भेटते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचा शोध कोणी लावला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे सर्व तुम्ही जे 5 घटक आणखी बघितले हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आतापर्यंत याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही आहे, पण आयोगाचं किंवा आपल्या RRB बोर्डाचं काही सांगता येत नाही. ते सध्या पेपर टफ काढत आहेत, त्यामुळे ते कोणता प्रश्न विचारतील याच्याबद्दल काही नियम नाही आहे. तर आपण हा प्रश्न जे आहेत हे सर्व गोष्टी पाठ करायला काही हरकत नाही आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. तर अणुअंक म्हणजे काय? तर अणुअंक म्हणजे काय दिसते का सर्वांना? ठीक आहे. खालचं दिसते का? ओके. अणुअंक म्हणजे काय की अणूमधील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, अणूमधील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्याला आपण म्हणतो अणुअंक. अणूमधील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या त्याला आपण काय म्हणतो? अणुअंक असे म्हणतो. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कोणत्याही अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन असतात. आणि बघा अणुअंक जो आहे याला इंग्लिशमध्ये ॲटॉमिक नंबर म्हणतात. ॲटॉमिक नंबर आणि हा जो आहे झेड या अक्षराने दाखवला जातो. कशाने दाखवला जातो? झेड या अक्षराने अणुअंकाला ओळखले जाते. लक्षात ठेवायचं आहे. झेड या अक्षराने अणुअंकाला ओळखले जाते. आता बघा फॉर एक्झाम्पल समजा हायड्रोजनचा अणुअंक किती आहे? 1 आहे. हेलियमचा अणुअंक किती आहे? 2 आहे. कार्बनचा किती आहे? 6 आहे. त्याचबरोबर नायट्रोजनचा किती आहे? 11 आहे. ठीक आहे. ऑक्सिजनचा किती आहे? 8 आहे. हे सर्व तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे.
आता याचबरोबर आणखी तुम्हाला मी लिस्ट देईल, त्याच्यामध्ये अणुअंक आणि अणुवस्तुमानांकाचं तुम्हाला कोणता असतो ते तुम्हाला मी सांगेल. आताच तुम्हाला मी सांगितलं अणुअंक म्हणजे काय, की अणुअंक म्हणजे अणुमधील असणारी प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक म्हणतो. अणुअंकाला इंग्लिशमध्ये ॲटॉमिक नंबर म्हणतात आणि तो कॅपिटल झेड या अक्षराने दर्शवला जातो. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला म्हटलं की समजा हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, म्हणजे यामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे, 1 आहे, किंवा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 1 आहे, हे आपण सांगतो. हेलियमचा अणुअंक 2 आहे, म्हणजे यामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे, 2 आहे, इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 2. ठीक आहे. कार्बनचा अणुअंक 6 आहे, म्हणजे ज्यामध्ये प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती किती आहे, 6 आहे. नायट्रोजनचा अणुअंक 11 आहे, म्हणजे यामध्ये इलेक्ट्रॉनची किंवा प्रोटॉनची संख्या किती आहे, 11 आहे. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, म्हणजे यामध्ये ऑक्सिजनची जी इलेक्ट्रॉनची किंवा प्रोटॉनची संख्या किती आहे, 8 आहे. ठीक आहे. अणुअंक संपला. अणुअंक समजला का सांगा, की अणुमधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची जी संख्या असते त्याला आपण म्हणतो अणुअंक. ठीक आहे. आता अणुवस्तुमानांक याला आपण ॲटॉमिक मास म्हणतो इंग्लिशमध्ये, अणुवस्तुमानांक. ठीक आहे. अणुवस्तुमानांक लक्षात ठेवा, अणुवस्तुमानांक याला आपण इंग्लिशमध्ये ॲटॉमिक मास म्हणतो. ठीक आहे. ॲटॉमिक मास. अणुवस्तुमानांक म्हणजे काय, तर अणुमध्ये सामावलेल्या सर्व संपूर्ण वस्तुमानास अणुवस्तुमानांक म्हणतात. म्हणजे अणुमध्ये सामावलेलं जे संपूर्ण वस्तुमान आहे त्याला अणुवस्तुमानांक म्हणतात. मग अणुमध्ये आपण पाहिलं की प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉनसुद्धा असतात. म्हणजे या सर्वांचं वस्तुमान जे आहे ते काय असते, अणुवस्तुमानांक असते. मग अणुवस्तुमानांकामध्ये आपल्या लक्षात येईल की जे वस्तुमान आहे हे प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं व्यवस्थित असते, पण इलेक्ट्रॉनचं जे आहे ते खूपच कमी असते. त्यामुळे अणुवस्तुमानांकामध्ये इलेक्ट्रॉनचं जनरली आपण काउंटिंग करत नाही. म्हणजेच अणुवस्तुमानांक हा जो आपण इंग्लिशमध्ये याला ॲटॉमिक मास म्हटलं, याला कॅपिटल ए या अक्षराने दर्शवला जातो. अणुवस्तुमानांक कॅपिटल ए या अक्षराने दर्शवला जातो. आणि लक्षात घ्या, कॅपिटल ए बरोबर प्रोटॉनची प्लस न्यूट्रॉनची संख्या. कॅपिटल ए बरोबर त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या. ठीक आहे. आत्ताच आपण बघितलं की अणुअंक म्हणजे काय, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. मग इथं प्रोटॉनची संख्या दिलेली आहे, म्हणजेच प्रोटॉनची संख्या म्हणजेच आपण काय म्हटलं, ॲटॉमिक नंबर म्हणजेच अणुअंक झेड. म्हणजे इथं आपण ए बरोबर लिहू शकतो झेड प्लस एन. ए बरोबर लिहू शकतो झेड प्लस एन, कारण अणुमधील प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच आपण काय म्हटलं, अणुअंक. आणि अणुअंकाला आपण नाही म्हणतात किंवा अणुअंक कोणत्या अक्षराने दर्शवतात, तर कॅपिटल झेड अक्षराने. म्हणून या पीच्या ठिकाणी मी काय टाकला, झेड. म्हणजेच ए बरोबर म्हणजेच अणुवस्तुमानांक बरोबर अणुअंक अधिक न्यूट्रॉनची संख्या. मग जर तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर अणुवस्तुमानांकामधून तुम्ही अणुअंक वजा करा, तुम्हाला काय भेटतील, न्यूट्रॉन भेटतील. ठीक आहे. हे गोष्ट लक्षात आली. आणि हा जो अणुवस्तुमानांक आहे हा डाल्टन या एककामध्ये मोजला जातो. लक्षात ठेवा, अणुवस्तुमानांक जो आहे डाल्टन या एककामध्ये मोजला जातो आणि तो स्मॉल यूने दर्शवला जातो. कशाने, स्मॉल यूने. ठीक आहे. दिसत नसेल तरी मी जे बोलत आहे ते लक्षात घ्या. जो डाल्टन आहे हा स्मॉल यूने दर्शवला जातो. आणि 1 डाल्टन म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिट. 1 डाल्टन म्हणजेच किती, 1 ॲटॉमिक मास युनिट. बरोबर त्याला आपण म्हणतो 1.6 गुणिला 10⁻⁻27 किलोग्राम. 1.6 गुणिला 10⁻⁻27 किलोग्राम. ठीक आहे. आता बघा, जर एक गोष्ट, एक प्रोटॉन्स म्हणजे काय, एक प्रोटॉन्समध्ये काय असतात, एक डाल्टन अधिक 1 न्यूट्रॉन्समध्ये 1 डाल्टन न्यूट्रॉन्स असतात. आणि 1 इलेक्ट्रॉनमध्ये 0.0005 डाल्टन इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे अणुवस्तुमानांकाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, जर 1 डाल्टन जर आपण म्हटला त्याच्यामध्ये जनरली, किंवा डाल्टन म्हणजे काय, की याच्यामध्ये 1 डाल्टन प्रोटॉन राहतील, 1 डाल्टन प्रोटॉन राहतील, त्याचबरोबर 1 डाल्टन न्यूट्रॉन राहतील. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की अणुवस्तुमानांकामध्ये आपण पाहिलं की त्यामध्ये सामावलेलं असलेलं वस्तुमान, आणि यामध्ये आपण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे सगळं काउंटिंग करू. पण इलेक्ट्रॉनचं जे वस्तुमान आहे हे खूपच कमी असते. त्यामुळे आपण बघितलं की प्रोटॉनचं जे वस्तुमान आहे 1 डाल्टन आहे, न्यूट्रॉनचं 1 डाल्टन आहे, आणि इलेक्ट्रॉनचं जर पाहिलं तर 0.0005 डाल्टन एवढं इलेक्ट्रॉन जे अणुवस्तुमान असते ते याच्यामध्ये असते. आणि 1 प्रोटॉन बरोबर आपण
म्हणू शकतो एक प्रोटॉन बरोबर 1836 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, 1836 इलेक्ट्रॉन लक्षात ठेवा. एक प्रोटॉन बरोबर 1836 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मी जे तुम्हाला बोललेलं आहे किंवा बोर्डवरती जे सांगितलेलं आहे ते. ठीक आहे, लक्षात येऊ राहिलं का ते सांगा मला आधी. ठीक आहे, मी पहिले अणुअंक तुम्हाला सांगितला. अणुअंक म्हणजे काय की अणुमधले जे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन असतात त्या संख्येला आपण म्हणतो अणुअंक, आणि तो कॅपिटल झेड या अक्षराने दाखवला जातो. म्हणजे अणुअंक म्हणजे त्यामध्ये असणारी एकतर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, दोघांची संख्या काय असते, सारखीच असते. अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास, तो कशाने दर्शवतात, कॅपिटल एने दर्शवतात. त्याचबरोबर त्याची व्याख्या जर म्हटली तर अणुमध्ये सामावलेले एकूण वस्तुमान म्हणजेच अणुवस्तुमान. मग अणुमध्ये इलेक्ट्रॉन असतात, प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात, पण इलेक्ट्रॉनचे जे वस्तुमान आहे खूपच कमी असते. त्यामुळे अणुवस्तुमानांकामध्ये आपण फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या काउंटिंग करतो. म्हणून कॅपिटल ए बरोबर मी लिहिला पी अधिक एन म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. मग पी म्हणजे अणुअंक आहे ना, कारण प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक, म्हणजेच पी म्हणजेच अणुअंक लिहिला. पीच्या ठिकाणी झेड टाकला तर ए बरोबर झेड प्लस एन असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग अणुवस्तुमानांक कशामध्ये मोजला जातो तर डाल्टन या एककामध्ये मोजला जातो आणि तो स्मॉल यू या अक्षराने दर्शवला जातो. एक डाल्टन म्हणजेच 1 AMU. ठीक आहे, ॲटॉमिक मास युनिट. यालाच आपण 1.6 × 10⁻27 किलोग्रॅम म्हणतो. ठीक आहे, जवळपास एका डाल्टनमध्ये 1 डाल्टन प्रोटॉन असतात, 1 डाल्टन न्यूट्रॉन असतात आणि खूपच कमी वस्तुमान असते 0.00055 डाल्टन हे इलेक्ट्रॉनचं असते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जे इलेक्ट्रॉनचे जे वस्तुमान आहे ते खूपच कमी असते, म्हणून ते ॲटॉमिक मासमध्ये पकडत नाही, म्हणजे अणुवस्तुमानांकामध्ये पकडत नाही आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे, आता तुम्हाला डायरेक्ट विचारतात जर कोणताही तुम्हाला अणू दिलेला असेल समजा सोडियमचा अणू दिला, सोडियमची संज्ञा काय आहे, संज्ञासुद्धा पाठ पाहिजे, Na. सोडियमची संज्ञा काय आहे, Na. आता सोडियम Na इकडे मी लिहितो 11, इकडे लिहितो 23. मग हे 11 म्हणजे काय आणि हे 23 म्हणजे काय, तर लक्षात घ्या 11 म्हणजेच हा आहे झेड, म्हणजेच हा झेड म्हणजेच काय म्हणतो आपण याला, अणुअंक. ठीक आहे, लक्षात आलं. आणि हा जो आहे हा झाला ए म्हणजेच ॲटॉमिक मास, म्हणजे अणुवस्तुमानांक. तुम्हाला प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की जर सोडियमचा अणुवस्तुमानांक 23 आहे तर त्यामध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या किती, म्हणजे 23मधून जर 11 काढले तर आपल्याला न्यूट्रॉन्स भेटतील. कारण आताच आपण बघितलं ए बरोबर काय असते रे, P + N आहे ना. तर ए बरोबर आपण आणखी लिहू शकतो झेड प्लस एन. ठीक आहे, मग झेडची संख्या किती आहे, 11 आणि एची संख्या किती आहे, 23. म्हणजे या 23मधून 11 जर काढले तर आपल्याला एन भेटेल, म्हणजेच एन बरोबर किती भेटेल आपल्याला, हे 12. म्हणजेच सोडियममध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या किती आहे रे, 12 आहे. ठीक आहे. दुसरा, समजा आपण ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजन जर बघितलं तर ऑक्सिजनची संज्ञा काय आहे रे, कॅपिटल ओ. ऑक्सिजनची संज्ञा काय आहे, कॅपिटल ओ. याच्या खाली लिहिले आपण 8, वरती लिहिले 16. म्हणजेच 8 म्हणजेच काय, झेड आहे, म्हणजेच हा काय आहे, अणुअंक आहे. खाली जो असतो तो असतो अणुअंक, आणि हा जो आहे ए ॲटॉमिक मास याला आपण म्हणतो अणुवस्तुमानांक. ठीक आहे. मग याच्यामधून न्यूट्रॉनची संख्या विचारली तर 16मधून 8 गेले, 8 काय आहेत, न्यूट्रॉन्स आहेत. तिसरं आपण बघितलं, समजा आपण घेतला हेलियम. हेलियमची संज्ञा जी आहे ते किती आहे, He आपण लिहितो, H कॅपिटल E स्मॉल. हेलियम इथं खाली 2 वरती 4, म्हणजे 2 म्हणजेच काय, झेड आहे, म्हणजेच तो काय आहे, अणुअंक आहे. आणि
वरती 4 म्हणजेच हा काय आहे ए आहे, म्हणजे हा काय आहे अणुवस्तुमानांक आहे. लक्षात आलं तुमच्या. जर कोणताही अणू तुम्हाला दिलेला असेल तर जो खाली बेसमध्ये लिहिलेला असतो तो असतो अणुअंक आणि वरती लिहिलेला असतो तो असतो अणुवस्तुमानांक. त्याचबरोबर कार्बन जर आपण बघितला, तुम्हाला दिसत आहे का सर्वांना, तुमच्या संज्ञा लक्षात असणं गरजेचं आहे. सर्व संज्ञा मी तुम्हाला या चॅप्टरची नोट्स देईल त्यावेळेस देऊन टाकेल. पहिल्या 2 चॅप्टरची सुद्धा आतापर्यंत मी तुम्हाला नोट्स दिलेली नाही आहे. त्या नोट्स तुम्हाला भेटून जातील, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलवर तुम्ही टाकून देईल, फक्त अभ्यास करा. समजा आपण चौथं म्हटलं कार्बन, तर कार्बनचा जर अणू जर म्हटला तर कार्बनची संज्ञा असते कॅपिटल सी. याच्या खाली कॅपिटल सी कार्बनची किती आहे रे 6 आहे ना, आणि हे किती होतील 12 कॅपिटल सी. ठीक आहे, खाली किती आहे अणुअंक 6 आहे झेड अणुअंक, आणि हा वरती जो आहे ए जो आहे हा काय अणुवस्तुमानांक. लक्षात आलं. अणुअंक आणि अणुवस्तुमानांक यावरचा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर कधीही उत्तर त्याचं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण बघूया मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक संरूपण. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक संरूपण. सर्व जे पॉईंट सांगत आहे हे तुम्ही पॉट करून नाही करू शकत, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ॲक्च्युअलमध्ये खूप सोपं आहे पण समजत नाही किंवा लक्षात येत नाही, त्यामुळे हे सगळं कार्यक्रम हुकते. तर मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक संरूपण आपल्याला बघायचं आहे. तर आताच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. ठीक आहे, तर आता मूलद्रव्याचे संरूपण म्हणजे काय. आपण बघितलं की नील्स बोरची अणुप्रतिकृतीमध्ये नील्स बोर्स या शास्त्रज्ञाने आपल्याला सांगितलं की इलेक्ट्रॉन जे आहेत हे अणु केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करतात. बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या काय आहेत कक्षा आहेत, पहिली कक्षा असेल, दुसरी कक्षा असेल, तिसरी कक्षा असेल. तर या पहिल्या कक्षेमध्ये आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की किती इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त फिरू शकतात, किंवा दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन जास्त फिरू शकतात, किंवा तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त फिरू शकतात. तर हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण लक्षात पाहायला गेलं तर समजा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, समजा हा अणू आहे, यामध्ये काय असतात प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात. याच्या शेजारी असतात इलेक्ट्रॉनच्या कक्षा आहे ना. ही जी प्रोटॉन अणुकेंद्रकाजवळची सर्वात पहिली कक्षा असते त्याला आपण म्हणतो के, त्याच्यानंतरची असते एल, त्याच्यानंतरची असते एम, त्याच्यानंतर असते एन, त्याच्यानंतर ओ पी असं चालत जाईल. ठीक आहे, पहिली कक्षा काय असते मग के, दुसरी असते एल, तिसरी असते एम आणि चौथी असते एन. तर या पहिल्या कक्षेमध्ये, दुसऱ्या कक्षेमध्ये, तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात. तर हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ते 2n वर्ग या सूत्रानुसार लक्षात येते. 2n वर्ग या सूत्रानुसार आपण काढू शकतो. आता n म्हणजे काय कक्षा क्रमांक. n म्हणजे काय कक्षा क्रमांक. आता आपल्याला बघायचं आहे की पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त असू शकतात. तर 2 टाकला, 2 गुणेला n म्हणजेच काय कक्षा क्रमांक समजा पहिली आहे, मग 1चा वर्ग म्हणजेच 2 गुणेला 1चा वर्ग 1 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात 2. हे डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. दुसरी कक्षा असली म्हणजे हा 2 जसा तसा nच्या ठिकाणी आता 2 टाकावं लागेल. nचा वर्ग आहे म्हणजे या 2चा वर्ग म्हणजेच 2 गुणेला 2चा वर्ग 4 म्हणजेच 2 गुणेला 4 8 म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असू शकतात 8 असू शकतात. ही झाली आपली पहिली कक्षा, ही झाली दुसरी कक्षा. समजा तिसऱ्या कक्षेमध्ये आपल्याला विचारलं तर परत 2 गुणेला nच्या ठिकाणी आता किती येईल 3 त्याचा वर्ग आहे म्हणजेच 2 गुणेला 3चा वर्ग 9, 2 गुणेला 9 18 म्हणजे तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात 18. म्हणजे 18 जास्तीत जास्त असतील, त्याच्यापेक्षा 17 16 15 1 2 3 असून 1 पासून तर 18 पर्यंत राहू शकतात. सेम इथंच आहे, 1 पासून तर 8 पर्यंत राहू शकतात. सेम इथं 1 पासून तर 2 पर्यंत. इथं 2च्या वर जाऊ शकत नाही, इथं 8च्या वर जाऊ शकत नाही, इथं 18च्या वर जाऊ शकत नाही. सेम जर तिसरी कक्षा पाहिली, आता चौथी कक्षा जर आपल्याला म्हटली तर चौथ्या कक्षेमध्ये किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असू शकतात. तर 2 गुणेला
चौथी कक्षा म्हणजे यांच्या ठिकाणी 4 आला, 4चा वर्ग, 2 गुणिले 4चा वर्ग 16, 16 दुनी 32, म्हणजेच चौथ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 32. असं आपण कितवी जरी कक्षा आपल्याला दिली तर 2n वर्ग या सूत्रानुसार आपण हे काढू शकतो. 2n वर्ग या सूत्रानुसार आपण हे काढू शकतो. ठीक आहे. आताच आपण बघितलं होतं आता हे तुम्हाला लक्षात येईल. सोडियमला आपण काय दाखवतो? Na. खाली 11 वरती किती? 23. म्हणजे 11 जे असतात ते प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असते. मग 11 आपल्याला बघावं लागेल. तर सोडियमचा अणुअंक 11 होता, Z बरोबर 11. तर 11 याच्यामध्ये पहिल्या कक्षामध्ये 11 मधले किती इलेक्ट्रॉन राहतील, दुसरे किती राहतील, तिसरे किती राहतील? तर आताच आपण बघितलं की पहिल्या कक्षामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात. ठीक आहे. हे पहिल्या कक्षामध्ये 2 राहिले. दुसऱ्या कक्षामध्ये जास्तीत जास्त 8 राहू शकतात. हे झाले 8. म्हणजे 2 आणि 8 किती झाले? 10. मग तिसऱ्या कक्षामध्ये किती राहतील? 11 असल्यामुळे 1. असं म्हणजेच आपण सोडियमचं इलेक्ट्रॉनिक संरूपण काय लिहू शकतो? 2, 8, 1 असं आपण सोडियमचं इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहू शकतो. समजा ऑक्सिजन होता. ऑक्सिजन आपण लिहिला होता. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे रे? 6 आहे आणि अणुवस्तुमानांक किती आहे? 12. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती? 2. आणि दुसऱ्या कक्षेमध्ये किती राहिले? 4 राहिले. कारण जास्तीत जास्त 8 राहू शकतात, पण आपला जो 4च बाकी तर 4 राहतील. म्हणजे ऑक्सिजनचं जे इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे ते किती राहील? 2,4 हे कंसामध्ये लिहितात. त्यानंतर समजा आपण पाहिलं कार्बन घेतला आपण. समजा कार्बन कॅपिटल सीने दर्शवतात. तर याचा अणुअंक किती आहे रे? 8 आहे. मग पहिल्या कक्षामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2, तर दुसऱ्या कक्षामध्ये जास्तीत जास्त 8 आहेत. पण आपल्याला फक्त दोन्ही मिळून 8 व्हायला पाहिजे. म्हणजे पहिल्या कक्षामध्ये 2 गेले तर दुसऱ्या कक्षामध्ये किती राहिले? 2,6. म्हणजे कार्बनचं जे इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे ते किती आहे? 2,6 असं आपल्याला त्यामध्ये लिहिता येते. त्याचबरोबर मॅग्नेशियम जर आपण पाहिला, मॅग्नेशियमला त्याची जी संज्ञा आहे Mg आहे आणि याचा अणुअंक 12 आहे आणि अणुवस्तुमानांक 24 आहे. आपल्याला 12च्या रूपानुसार पाहायला लागेल तर पहिल्या कक्षेमध्ये 2 गेले, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 गेले, झाले 10 आणि शेवटच्या कक्षेमध्ये किती येतील मग? 2. कारण टोटल किती पाहिजे आपल्याला? 12 पाहिजे. पहिल्या कक्षेमध्ये 2 जास्तीत जास्त राहू शकतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 राहू शकतात, तिसऱ्या कक्षेमध्ये किती होतील? 2 राहतील. म्हणजे 2, 8, 2 अधिक 8 10, 10 आणि 2 12. म्हणजेच मॅग्नेशियमचं जे इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे 2, 8, 2 असं आपण लिहू शकतो किंवा असं त्याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार लक्षात येते पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, चौथ्या कक्षेमध्ये 32 अशा प्रकारे चालू शकते. आणि ते आपण 2n वर्ग या सूत्रानुसार काढलेलं आहे. ते काय आपण मनानं काढलेलं नाही आहे. ते स्टँडर्ड त्याचा फॉर्म्युला आहे किंवा सूत्र आहे 2n वर्ग. n म्हणजे असते कक्षा क्रमांक. पहिली कक्षा असेल 1, 1चा वर्ग करावा लागेल. दुसरी कक्षा असेल 2, 2चा वर्ग गुणिले 2 करावा लागतील. अशा पद्धतीनुसार हे चालत राहील. हे आहे मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण. आता बघा पहिल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची ऊर्जा किती असते हे महत्त्वाचं आहे. तर पहिली कक्षा जर असेल इलेक्ट्रॉनची त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, तर त्यामध्ये किती इलेक्ट्रॉनची ऊर्जा असते हे पण परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. अणूच्या पहिल्या कक्षेमधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा बरोबर 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असं म्हणता येते. पहिल्या कक्षेमध्ये जर इलेक्ट्रॉनची ऊर्जा किती असते तर इलेक्ट्रॉनवरती आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे पहिल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची ऊर्जा असते. अशा पद्धतीनुसार आपण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या कक्षेमध्ये जर काढायचं असेल तर मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट भागेला n जर केलं तर तुम्हाला
आपल्याला जी दुसरी कक्षा आहे, तिसरी कक्षा आहे किंवा चौथी कक्षा आहे, सॉरी याचा एनचा वर्ग आहे, तर भागेला एनचा वर्ग केला तर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी कोणती कक्षा असेल त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा काढता येईल. मग एन म्हणजे काय, परत कक्षा क्रमांक. एन म्हणजे काय, कक्षा क्रमांक. लक्षात येऊ राहिलं. समजा दुसऱ्या कक्षेमध्ये काढायचा आहे 13.6 भागेला 2चा वर्ग, कारण एन म्हणजे 2, 2चा वर्ग 4, 4ने याला भागलं की दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉनची ऊर्जा असते ते आपल्याला भेटेल. तिसऱ्या कक्षेमध्ये पाहिलं तर एनच्या ठिकाणी किती येईल, 3, 3चा वर्ग किती येईल, 9, 9ने याला भागलं की आपल्याला तिसऱ्या कक्षेमधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा भेटेल. परत चौथा जर घेतला तर इथे येईल एन म्हणजे सॉरी एनच्या ठिकाणी काय येईल 4, 4चा काय होईल वर्ग, 4चा वर्ग 16, 16ने जर याला भागलं तर चौथ्या कक्षेमधील आपल्याला इलेक्ट्रॉनची ऊर्जा भेटेल. समजा इथं पाचवी कक्षा आहे तर यांच्या ठिकाणी काय येईल, 5 येईल म्हणजे 5चा वर्ग 25, 25नं -13.6ला भागल्यानंतर जो भागाकार येतो ते 5व्या कक्षेमधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा असते. म्हणजे तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही अणूच्या पहिल्या कक्षेमधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा जी असते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. इलेक्ट्रॉन व्होल्ट असते हे लक्षात ठेवा. हा व्ही मोठा आहे, इलेक्ट्रॉन व्होल्ट असते हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिल्या कक्षेमधील अणूची जी इलेक्ट्रॉनची जी ऊर्जा असते ती किती असते, 13.6 मायनसमध्ये ऋण 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. नंतर दुसऱ्या कक्षेमधील जर काढायचं असेल त्यासाठी फॉर्म्युला आहे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट भागेला एनचा वर्ग, म्हणजे एन त्यामध्ये आहे कक्षा क्रमांक. ठीक आहे. यानंतर आपण बघणार आहोत संयुजा आणि व्हॅलेन्सी. संयुजा किंवा व्हॅलेन्सी, ज्यालाच इंग्लिशमध्ये व्हॅलेन्सी असे म्हणतात. तर व्हॅलेन्सी कशी आपण काढायची ते बघणार आहोत. थोडंसं पाणी पिऊन घेतो. संयुजा, व्हॅलेन्सी सोपी आहे, फक्त लक्षात घ्या. आता संयुजा म्हणजे काय की प्रत्येक मूलद्रव्य जो आहे संयोग पावतो आणि मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हणतात, संयुजा म्हणतात. आता संयोग म्हणजे काय ते सगळ्या गोष्टी तुम्हाला करतो समजून सांगतो. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. ही झाली त्याची व्याख्या. पण आता मूलद्रव्य संयोग पाहतो म्हणजे काय, क्लिअर लक्षात द्या. काय करते, प्रत्येक मूलद्रव्य आपली जी शेवटच्या कक्षा आहे ना त्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन कसे येतील यासाठी प्रयत्न करतो. 8 इलेक्ट्रॉन कसे येतील यासाठी प्रयत्न करतो. मग शेवटच्या कक्षेमध्ये कोणाच्या इलेक्ट्रॉन 1 राहतात, कोणाच्या 2 राहतात, कोणाच्या 6 राहतात, कोणाच्या 5 राहतात, कोणाचं वेगवेगळं आहे, कारण प्रत्येकाचा अणुअंक वेगवेगळा आहे. तर मग अणुअंक वेगवेगळा आहे त्या पद्धतीनुसार त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन राहतात. तर प्रत्येक मूलद्रव्य काय करतो, शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवण्यासाठी तयार करतो, किंवा 8 इलेक्ट्रॉन जर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असतील तर त्याची अष्टक स्थिती पूर्ण होते. आणि अष्टक स्थिती पूर्ण झाल्यामुळे मूलद्रव्याला स्थिरता प्राप्त होते. या कंडिशनला म्हणतात संयुजा. किंवा जे अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी काय करतो, जो मूलद्रव्य आहे तो शेवटच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉन जे आहेत एकतर कोणाला देतो किंवा दुसरा जोडून घेतो. 8 इलेक्ट्रॉन त्याला शेवटच्या कक्षेमध्ये ठेवण्यासाठी तो काय करतो, शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन एकतर कमी असतील तर देतो आणि जास्त असतील तर घेतो. म्हणजे काय सांगा बघा. समजा आपण सोडियम पाहिला, सोडियम क्लिअर करून देतो. सोडियम त्याची संज्ञा आहे Na, याचा अणुअंक आहे 11 आणि हे अणुवस्तुमानांक आहे 23. आता या 11शी घेणं देणं आहे आपल्याला.
पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, राहिला किती 1, बरोबर आहे. आता बघा हा समजा अणुकेंद्रक आहे या सोडियमचं Naचं, याच्या शेजारी पहिली कक्षा आहे, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2, दुसरी कक्षा आहे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 8, तिसरी कक्षा आहे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1, बरोबर आहे. आता या सोडियमला अष्टक स्थिती प्राप्त करायची आहे. काय करायचं आहे? अष्टक स्थिती प्राप्त करायची आहे. तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. आता बघा याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1, पण याला किती इलेक्ट्रॉन पाहिजे? इथं 8 पाहिजे, कारण त्याला काय करायचं आहे? अष्टक स्थिती प्राप्त करायची आहे. आणि अष्टक स्थिती प्राप्त करून त्याला स्थिर व्हायचं आहे. यामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन त्याला पाहिजे. मग त्याला एकतर हा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणं परवडेल, 7 इलेक्ट्रॉन घेतल्यापेक्षा हा 1 इलेक्ट्रॉन काय होईल? दुसऱ्याला देईल. हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा दुसऱ्याला देईल, म्हणजे या कक्षेमध्ये आता इलेक्ट्रॉन काय झाले 0, म्हणजे शेवटची कक्षा काय आली? आता इथं 8 आला, म्हणजे 8 आल्यामुळे इथं काय झाली? अष्टक स्थिती पूर्ण झाली, बरोबर आहे. हा 1 इलेक्ट्रॉन याने दुसऱ्याला काय दिला? दान केला, बरोबर आहे. दुसऱ्याला याने दान केला, तर त्यामुळे इथं शेवटची कक्षामधले इलेक्ट्रॉन झाले 8, म्हणजे याची काय झाली? अष्टक स्थिती काय झाली? पूर्ण झाली. आणि या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन जे आहे, आता याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर 1 आहेत. शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 आहेत, म्हणजे याची जी संयुजी आहे ती किती आहे? 1 आहे. याची जी संयुजी आहे ती किती आहे? 1 आहे. आणि हा दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊ राहिला, म्हणून याची जी संयुजी आहे +1 आहे. काय आहे? +1, ठीक आहे. किंवा याला आपण डायरेक्ट समजू शकतो की याला आपण 1 म्हणू, ठीक आहे. +1 का बरं? कारण हा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ राहिला, म्हणून याची संयुजा +1 आहे. हा जर इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेत असेल तर याची संयुजा जे ते काय येईल? ऋण येईल, ऋण -1 येईल, ठीक आहे. हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा दुसऱ्याला देत आहे, म्हणून याची संयुजा 1 तर आहे. आता संयुजा म्हणजे एवढं लक्षात घ्या की शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे काय असते? संयुजा. जे पण तुम्हाला अणू दिलेला आहे किंवा मूलद्रव्य दिलेलं आहे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ती त्याची संयुजा असते. जर तो मूलद्रव्य किंवा अणू जर इतरांना ते इलेक्ट्रॉन देत असेल तर त्याची संयुजा जी ती आहे ती धन राहील. आणि जर तो मूलद्रव्य इतरांकडून जर आपल्याला इलेक्ट्रॉन घेत असेल तर त्याची संयुजा जे आहे ऋण राहील. फॉर एक्झाम्पल आपण ऑक्सिजनचं बघूया. ऑक्सिजनचा अणुअंक जो असतो तो किती असतो? 8 असतो. म्हणजे हा जर आपण ऑक्सिजनचा अणुकेंद्रक म्हटलं तर याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्या कक्षेमध्ये किती आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे. आता याच्या बाहेर याची कक्षा नाही आहे, म्हणजे शेवटची कक्षा किती आहे? याची 6 आहे, बरोबर आहे. याची शेवटची कक्षा किती आहे? 6 आहे. आता इथं लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. आता याची शेवटची कक्षा किती आहे? शेवटच्या कक्षामध्ये असणारे इलेक्ट्रॉन किती आहेत? 6 आहेत, बरोबर ना. आता यामध्ये लक्षात घ्या, हा जो 6 आहे याला अष्टक स्थिती प्राप्त करायची आहे. काय करायचं आहे? अष्टक स्थिती. मग याला 6 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणं परवडेल की याला 2 इलेक्ट्रॉन घेणं परवडेल? 2 इलेक्ट्रॉन घेणं परवडेल दुसऱ्याजवळून, बरोबर ना. कारण 6 अंक जास्त मोठा आहे, 6 त्याला दुसऱ्याला दिल्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन याला घेणं परवडेल. मग हा काय करू राहिला? 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊ राहिला, म्हणजे स्वीकारू राहिला. म्हणजे याची संयुजा जी आहे ती किती झाली? शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन नाही तर हा 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेऊ राहिला, म्हणजे याची संयुजा किती आहे? 2 आहे. आणि तो घेत आहे म्हणून त्याची काय आहे? -2 ही संयुजा आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. आता संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयुजामधला डिफरन्स इथं कन्फ्युजन होते. मी पण तिथं कन्फ्यूज झालो, हे तुमचं कन्फ्युजन दूर करून टाकतो. बघा संयुजा इलेक्ट्रॉन, आता मी तुम्हाला काही वेळा अगोदर बोललो, मी चुकीचं सांगितलं की शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा. ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. तर बघा संयुजा म्हणजे काय? जर मूलद्रव्य अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे असते संयुजा. मूलद्रव्य अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती स्थिती, जेवढे इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो त्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे असते संयुजा. जर इलेक्ट्रॉन देत असेल तर संयुजा धन राहील, जर इलेक्ट्रॉन घेत असेल तर संयुजा ऋण राहील. आता संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? जे तुम्हाला मी पहिले सांगितलं, शेवटच्या कक्षेमधील असणारी इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ती संयुजा इलेक्ट्रॉन. समजा सोडियमचे संयुजा इलेक्ट्रॉन किती आहे? शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1, म्हणून त्याची संयुजा इलेक्ट्रॉन किती आहे? 1. आता ऑक्सिजनची जर पाहिली तर ऑक्सिजनची संयुजा इलेक्ट्रॉन किती आहे रे?
संयुजा इलेक्ट्रॉन म्हणून राहिलो मी, किती आहे 6, कारण शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 6 आहेत. आणि त्याची जर संयुजा विचारली तर किती 2, ऋण 2. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. समजत आलं, लक्षात आलं का? क्लोरीनचं जर बघा, क्लोरीन जर आपण पाहिला क्लोरीन बघा, क्लोरीनचा जो अणुअंक आहे हा किती असतो 11 नाही सॉरी काय चुकलं आपलं 17 असतो. क्लोरीनचा जो अणुअंक आहे तो किती आहे 17 असतो. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन राहतील, दुसऱ्या राहतील 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती राहतील 7. बरोबर आहे. 2, 8, 7 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण असेल किंवा इलेक्ट्रॉन संरूपण असेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असेल. पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 राहतात, पण इथं किती आहेत 7 राहतील, कारण टोटल किती आहेत 17. बरोबर आहे. आता यामध्ये लक्षात घ्या, याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग याला अष्टक स्थिती प्राप्त करायची आहे, तर याला 7 इलेक्ट्रॉन दिल्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन घेणं परवडेल. बरोबर आहे, 1 इलेक्ट्रॉन घेणं परवडेल. आता मायनसमध्ये काय करू राहिला, तो स्वतः घेऊ राहिला, स्वीकार राहिला, म्हणजे याची संयुजा जी आहे, याची संयुजा किती आहे -1 आहे. बरोबर आहे, -1 आहे. आणि याचे संयुजा इलेक्ट्रॉन किती आहेत, संयुजा इलेक्ट्रॉन किती आहेत 7 आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. इलेक्ट्रॉन जर स्वीकारत असेल तर ऋणमध्ये येईल आणि इलेक्ट्रॉन जर देत असेल तर धनमध्ये असेल. शेवटच्या कक्षेमधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे असते संयुजा इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या किंवा त्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याला म्हणतात संयुजा इलेक्ट्रॉन किंवा अष्टक. हे झालं. आणि संयुजा म्हणजे काय की अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी जर तो मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देत असेल किंवा घेत असेल तेवढ्या त्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्याला असते संयुजा. इथं एक इलेक्ट्रॉन त्याने घेतला म्हणून मायनसमध्ये आला, दिला असता तर +1मध्ये आला असतं. हे समजलं संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉन्समधला डिफरन्स. आता लक्षात घ्या, जर कोणताही मूलद्रव्य इलेक्ट्रॉन जर देत असेल म्हणजेच त्याची संयुजा काय राहील प्लसमध्ये राहील, आहे ना. इलेक्ट्रॉन देतो तेव्हा ते काय असते कॅटायन असते. इलेक्ट्रॉन जर देत असेल तेव्हा ते असते कॅटायन. आणि इलेक्ट्रॉन जर घेत असेल किंवा स्वीकारत असेल, इलेक्ट्रॉन स्वीकारतो तेव्हा ते असते ॲनायन. लक्षात घ्या, तेव्हा काय असते ॲनायन. ठीक आहे. जर कोणतंही मूलद्रव्य इलेक्ट्रॉन जर देत असेल, जो इलेक्ट्रॉन देतो त्याला कॅटायन म्हणतात, सरळ आहे. जो मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देतो त्याला कॅटायन म्हणतात किंवा जो स्वीकारतो त्याला काय म्हणतात ॲनायन म्हणतात. जो इलेक्ट्रॉन देतो त्याला कॅटायन आणि जो स्वीकारतो त्याला ॲनायन. तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या. संयुजा म्हणजे काय की मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा ही झाली प्रॉपर त्याची व्याख्या. ही तुमची शास्त्रीय दृष्टिकोनातून. आणि साध्या शब्दामध्ये जर पाहायला म्हटलं की मूलद्रव्यांना अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी, स्थिर होण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन मूलद्रव्य देतात किंवा घेतात, स्वीकारतात, ती संख्या म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची की तेवढी इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे असते संयुजा. आणि संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय की मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याला म्हणतात संयुजा इलेक्ट्रॉन. ठीक आहे. जर मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देत असेल तर तो धन संयुजा त्याची धन असते आणि इलेक्ट्रॉन जर स्वीकारत असेल किंवा घेत असेल तर संयुजा त्याची ऋण असते. इलेक्ट्रॉनिक संरूपण धन किंवा ऋण राहणार नाही, कारण ते शेवटच्या कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन आहेत. जो इलेक्ट्रॉन देतो त्याला कॅटायन म्हणतात आणि जो इलेक्ट्रॉन घेतो त्याला ॲनायन म्हणतात. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर याची निर्मिती आणि वेगवेगळ्या स्थितीमध्ये कशा पद्धतीनुसार काय गोष्टी असतात. आता पुढे बघा, पुढचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपण बंधांचे प्रकार, टाईप्स ऑफ बॉन्डिंग बघणार आहोत. त्याच्यानंतर ऑब्गा प्रिन्सिपल आहे ते बघणार आहोत. आणि वेगवेगळे बॉन्डिंग जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचं लेक्चरसुद्धा महत्त्वाचं आहे. हे जो तिसरा चॅप्टर आहे अणु आणि त्याची रचना, ॲटम अँड इट्स स्ट्रक्चर, हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. यामधला एक पण पॉईंट स्किप करायचा नाही आहे. आणि याच्यानंतरचा जो पुढचा जो चॅप्टर असणार आहे आवर्त सारणी, हा सुद्धा याच्यापेक्षा पण जबरदस्त टॉपिक आहे. थोडासा
लेंदी वाटतो, कारण जो पिरियॉडिक टेबल आहे आवर्त सारणी तो पाठ करण्यासाठी अवघड जातो. त्यासाठी आपला जो ट्रिक्स आहे तो ट्रिक्सनुसार तुम्हाला पिरियॉडिक टेबल कसा लक्षात ठेवायचा ते सांगेल. आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञांची नावं डोबेनाची त्रिकी असतील, न्यूलँडची अष्टके असतील किंवा काय काय गोष्टी आहेत ते सगळं तुम्हाला क्लिअर करून देईल. आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं होतं. एक एक पॉईंट तुम्हाला मी व्यवस्थित चांगल्या तऱ्हेने समजून सांगितलेला आहे. ठीक आहे, तर आजच्या या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.